श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। होय, देव तुलाच सांगतोय, तुझं सौभाग्य आहे की या इतक्या मोठ्या जगात देवाचे हे पवित्र शब्द तुझ्यासमोर आले आहेत। दुर्लक्ष करू नकोस, मोठा चमत्कार होणार आहे। माझ्या बाळा, ऐक, तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता, तरीही नेहमी मी तुमची काळजी घेतो। जर तुम्ही आता माझ्याकडे दुर्लक्ष केले, तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकणार नाही। जीवन कठीण, अनिश्चितता आणि आव्हानांनी भरलेले असू शकते। येत्या 24 तासात ते घडणार आहे, ज्याचा तू विचारही केला नसेल। सावध हो आणि कान उघडे घेऊन ऐक। जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकणार असशील, तरच पुढे जा किंवा आत्ताच दुर्लक्ष कर, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो। पण या सगळ्यात मी तुमच्यासाठी सदैव पाठीशी आहे। तुझ्या अस्तित्वाच्या क्षणापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे। ही 10 मिनिटे तुझं रडक भाग्य सुखी करतील। देवाचे वचन एक शाश्वत, जिवंत, सक्रिय शक्ती आहे, जी तुमचे जीवन अशा प्रकारे बदलू शकते, ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल। पुढची 7 मिनिटे लक्ष देऊन ऐक, कारण यात तुझं जीवन कायमच बदलू शकतं। तुझाही देवांच्या वचनावर विश्वास असेल तर अशक्य हे शक्य करतील। स्वामी टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा। माझे देवदूत आता तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत। ते तुमचे मन, शरीर आणि आत्मा तुमच्या मार्गावर येऊ शकणाऱ्या कोणत्याही वाईटापासून रक्षण करतात। जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील, त्याला येत्या 3 मिनिटात आनंदाच्या बातमीचा फोन येईल। देव म्हणतो, मी तुझा आश्रयस्थान आहे, तुझे सामर्थ्य आहे, आणि संकटाच्या वेळी मी तुझ्या हाकेला धावत येणार आहे। जेव्हा संकटाच्या लाटा तुला व्यापून टाकतात, जेव्हा अडचणी तुझ्यावर मात करतात, तेव्हा माझ्या उपस्थितीत तू न घाबरता उभी राहा। तुझी सर्व संकटे दूर होतील। सहमत असाल तर होय टाईप करा आणि आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा। तुमचा असा विश्वास असेल की मी दूर आहे, अगम्य आहे, परंतु ते सत्यापासून दूर असू शकत नाही। मी नेहमी ऐकण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला आराम देण्यासाठी तयार आहे। मी तुमच्या चेहऱ्यावर घासणाऱ्या मंद वायांमध्ये, प्रियजनांच्या हास्यात आणि अगदी रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्येही उपस्थित आहे। स्वामी आई म्हणते, खंबीर आणि धैर्यवान व्हा, घाबरू नका, निराश होऊ नका, कारण तुम्ही जिथे जाल, तिथे तुमचा देव, परमेश्वर तुमच्या सोबत असेल। मला माहीत आहे की तुम्ही भारावलेले, तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त आहात। काय करावे, कुठे वळावे, याची तुम्हाला खात्री नाही। गोष्टी जशा आहेत तशा का घडत आहेत, याचा तुम्ही विचार करत आहात। तुम्हाला सुरक्षितता अनुभवायची आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही चिंताग्रस्त आणि भयभीत आहात। पण आता थांबा, माझे ऐका। मी इथे तुमच्यासाठी आहे, आणि मी तुमच्यासोबत कायम राहीन। फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्यास, मी तुम्हाला अश्रूंच्या या दरीतून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी नेईन। माझे हात तुमच्यासाठी खुले आहेत, तुम्हाला फक्त माझ्या मिठीत यावे लागेल आणि माझ्या बाहूंमध्ये विश्रांती घ्यावी लागेल। तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा। आणि जे भक्त दुःखी आहेत, चिंताग्रस्त आहेत, काळजीत आहेत, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा। बघा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। देव म्हणतो, तुम्ही तुमच्या संघर्षात एकटे नाही आहात, असे वाटणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाही। तुम्ही एकटेच नाही आहात, ज्याला यातून जावे लागले आहे। देव म्हणतो की तो तुमच्याबरोबर आहे, आणि या परीक्षेत तो तुमच्याबरोबर चालेल। या परीक्षेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका, आणि तुमचा देवावरील विश्वास कमी होऊ देऊ नका। त्याऐवजी
तुम्ही यातून जाताना त्याच्याकडे सामर्थ्य आणि मार्गदर्शनासाठी पहा. तयार असाल तर हे परमेश्वरा, मला तुम्ही मार्गदर्शन करा टाईप करा. आणि जे भक्त दुःखी आहेत, काळजीत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. टेन्शनमध्ये आहेत, त्यांना हा पवित्र संदेश पाठवून तर बघा. देव तुमच्या भाग्यात चमत्कार करेल. देव म्हणतो, देवाच्या योजना आपल्याला समजणे नेहमीच सोपे नसते, परंतु आपण स्वतःहून जे काही करू शकतो, त्यापेक्षा त्या नेहमीच चांगल्या असतात. जर तुम्हाला हरवल्यासारखे वाटत असेल किंवा कोणत्याही प्रकारे गोंधळलेले असेल, तर फक्त स्वामींना एकदा हाक द्या. देवाला तुमच्या जीवनासाठी काय हवे आहे ते ऐका. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि या जीवनात तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. मी एक असा देव आहे की ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि तुमच्या हृदयात काय आहे ते उत्तम प्रकारे जाणले. तुम्हाला माझे मार्ग नेहमीच समजू शकत नाहीत, तरीही मी तुम्हाला समजू शकत नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात काही चुकते, तेव्हा हे लक्षात ठेवा, ते फक्त तात्पुरते असते. प्रत्येक गोष्टीला एक कारण असते. तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून गेला आहात आणि तुम्हाला आनंद मिळवणे इतके कठीण का होते, असा प्रश्न अनेकदा पडला असेल. परंतु देव आज तुम्हाला सांगत आहे की ते सर्व अनुभव आवश्यक होते, कारण त्यांनी तुम्हाला आज जे आहात ते बनवण्यात मदत केली आहे. हे सर्व एका कारणास्तव घडले आहे. जरी आम्हाला ज्या वेळी जे हवे होते ते मिळाले नसले, तरीही त्यामुळे तुम्हाला काही त्रास देत असेल किंवा तुम्हाला अलीकडे कोणी दुःखी करत असेल, तर त्याबद्दल प्रार्थना करा आणि देवाला विचारा की तुम्ही ते कसे हाताळावे. त्याला ही परिस्थिती कशी हाताळायची आहे हे तो तुम्हाला दाखवेल, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम काय हवे आहे ते तो बघतो. बाळा, पुढील 4 मिनिटे महत्त्व ठरतील, कारण यामुळे तुझं जीवन कायमच बदलू शकतं. देव तुमच्या हृदयातील जखमा भरून काढू इच्छितो आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना क्षमा करण्यास तुम्हाला मदत करू इच्छितो. तुम्ही तुमच्या जीवनात कटुता आणि संतापाने जगू शकत नाही. देव तुम्हाला या अंधाराच्या दरीतून त्याच्या प्रेमाच्या आणि क्षमाशीलतेच्या प्रकाशात घेऊन जाऊ इच्छितो. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. भगवंत म्हणतो, मी तुमच्या सर्व पापांची क्षमा करीन. जरी तुम्ही इतरांना दुखावले असेल तरीही या क्षणी मी तुम्हाला माफ करत आहे, पण हे पाप पुन्हा करू नका. मला तुमच्या शत्रूंनी दिलेला त्रास ठाऊक आहे आणि मी त्यांना असे बनवीन तसे ते कधीच घडले नव्हते. हा आशीर्वाद तुला हवा असल्यास होय देवा, मला हा आशीर्वाद हवा आहे टाईप करा आणि 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देव म्हणतो, तुझ्याकडून जे काही चोरले गेले आहे ते मी पुनर्चयित करीन. मी तुला नवीन आशा आणि नवीन जीवन देईन. मी तुझ्या हृदयाला शांती देईन आणि तुझ्या घरी आनंद घेऊन येईन. तुम्हाला तुमच्या जीवनात शांती मिळवण्यात अडचण येत असेल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. आजच तुमच्या जीवनात बदल करण्याबद्दल गंभीर होण्याची वेळ आली आहे. देवाची इच्छा आहे की आपण जीवन त्याच्या सामर्थ्याने जगावे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तुम्ही बदल घडवून आणू शकता, जो आपल्या प्रत्येकामध्ये विश्वासणारे म्हणून राहतो. पवित्र आत्मा आपल्याला दररोज भगवंतासारखे बनण्यास मदत करतो. तुझ्याही भाग्यात तुला चमत्कार हवा असेल तर पवित्र वाक्य, देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे, 3 वेळा टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझे कितीही भयंकर दुःख, चिंता, शत्रू, भीती, कर्ज, दारिद्र्य, डिप्रेशन सर्व काही येत्या 21 मिनिटांमध्ये जळून खाक होईल. देव म्हणतो की तुमच्या जीवनाचा एक उद्देश आहे. तुम्ही कदाचित ते पाहू शकणार नाही किंवा समजू शकणार नाही, पण एक दिवस जेव्हा आम्ही त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा सर्व काही आपल्या भल्यासाठी कसे घडले ते आपण पाहू. जेव्हा आपण कठीण काळातून जात असतो तेव्हा आपल्यासाठी देवाची योजना अस्पष्ट किंवा साध्य करणे अशक्य वाटू शकते, परंतु तो
आपल्या संघर्षात आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. तो नेहमी आपल्याला योग्य वेळी जे आवश्यक आहे ते सर्व देईल. आज मी तुम्हाला तुमच्या महापाऊल ठेवण्यासाठी कॉल करत आहे. तुमच्याकडे इथे असण्यामागचा एक उद्देश आणि कारण आहे. तुमच्यासाठी माझा उद्देश हा आहे की मी तुम्हाला जे बनवले आहे ते तुम्ही सर्व व्हाल. परंतु आपण असे करण्यापूर्वी काही गोष्टी आहेत ज्या प्रथम केल्या पाहिजे. भगवंताचे पवित्र आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आहे मनमंदिरी टाईप करा आणि 7 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातील. तुझी स्वामी आई तुला म्हणत आहे, मी सर्वज्ञ आहे. मी सर्व पाहत आहे. मला तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी आणि वैयक्तिकरित्या तुमच्याबद्दलच्या सर्व गोष्टी माहीत आहेत. तुमच्या जीवनाच्या कथेच्या शेवटच्या तपशिलापर्यंत मला सर्व ठाऊक आहे. तुम्ही विचार करण्यापूर्वी मला तुमचे विचार माहीत आहेत. तुम्ही बोलण्यापूर्वी मला तुमचे हृदय कळते. ते होण्यापूर्वी मला तुमचे भविष्य माहीत आहे. मला माहीत आहे की या क्षणी काय घडत आहे आणि पुढे काय होणार आहे. भूतकाळात जे घडले आहे आणि ते भविष्यात तुम्हाला कोठे नेईल हे सर्व मला माहीत आहे. मला तुमच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल सर्व गोष्टी माहीत आहेत, कारण देवापासून काहीही लपलेले नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या पुढे या क्षणी काय आहे किंवा उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात किंवा या वर्षात काय घडू शकते याची भीती बाळगू नका. कोणतीही गोष्ट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही किंवा तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही, अशा कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका. तुम्ही एक सुंदर, अद्वितीय निर्मिती आहात. आपण सर्व गोष्टींच्या निर्मात्याने भयभीतपणे आणि आश्चर्यकारकपणे बनवले गेलेले आहात. परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे तुमच्यासाठी असलेल्या योजना मला माहीत आहेत. परमेश्वर घोषित करतो, तुमची भरभराट करण्याची योजना आहे आणि तुम्हाला हानी पोहोचवू नये. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना माझी आहे. जर तुमचा देवाच्या वचनांवर विश्वास असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवला पाहिजे की तो तुमचे जीवन चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित करेल. भूतकाळात काय घडले आहे किंवा तुमचे भविष्य किती अंधारमय आहे याने काहीही फरक पडत नाही. देवाने त्याच्या वचनात वचन दिले आहे, ते सर्व महत्त्वाचे आहे. देवाची वचने खात्रीशीर आणि स्थिर आहेत. ती वेळ किंवा परीक्षांमुळे हल्ली जाऊ शकत नाहीत. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि स्वामी माझी आई टाईप करा. समर्थ माऊली म्हणत आहेत, तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल, पण देव अजूनही त्याच्या सिंहासनावर आहे. तो तुमच्यावर इतर कोणापेक्षाही जास्त प्रेम करतो. आपण कितीही दूर पडलो किंवा आपण आपल्या आयुष्यात किती चुका केल्या हे महत्त्वाचे नाही. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो, पण तुम्ही केलेल्या चुका पुन्हा करू नये अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, इथून पुढे मी केलेल्या चुका पुन्हा होणार नाही. भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. तुम्हाला आनंदी करू शकणारे तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला शांती मिळवून देणारे तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला जे हवे आहे आणि जे नको आहे ते मिळवून घेणारे तुम्ही एकमेव आहात. तुमच्या जीवनाची जबाबदारी घेण्याची आणि तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोष देणे थांबवण्याची हीच वेळ आहे. तुमची मनस्थिती वाईट असेल तर ते तुम्ही काही केले आहे किंवा सांगितले आहे हे समजून घेण्याची वेळ आली आहे. दयाळू आणि अधिक चांगले बनण्यासाठी आत्ताच एक वचनबद्धता स्वतःशी तयार करा. चमत्कार तुम्हाला एका आठवड्यात दिसेल. तुमचं आयुष्य बदलेल. हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि अनुभव 100% आहे. बघा, खूप स्वामी भक्त आहेत आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या इच्छा असतात.
प्रत्येकाला देवाकडून काही ना काही पाहिजे असतं आणि तुमच्याही मनात असेल की मला देवाकडून हे पाहिजे आहे, ते पाहिजे आहे, माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा एक नारळाचा उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे, ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर या उपायासाठी तुम्हाला जी इच्छा बोलाल ती काही दिवसातच नक्की पूर्ण होईल. कोणतीही इच्छा असू द्या, तुमची धनासंबंधी काही इच्छा आहे, त्यानंतर तुम्हाला काही शारीरिक आजार आहे किंवा इतर मुलाबाळांसंबंधी, आपल्या कुटुंबासंबंधी, व्यवसायासंबंधी, काही उद्योगधंदा आहे, जीवनातले कुठलेही प्रश्न असू द्या, तुमचे प्रश्न काही दिवसातच मागे लागतील आणि स्वामींसाठी हा करायचा उपाय आहे. नारळाचा हा उपाय आहे. कोणत्याही गुरुवारी तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय पुरुष स्त्री कोणीही करू शकतं. असं काही नाही की महिलांनीच करायचा, पुरुषांनी करायचा असं काही नाहीये. फक्त तुम्हाला कोणत्याही गुरुवारी करायचं आणि महिलांना फक्त मासिक धर्म वगैरे असेल तर त्या करू शकत नाहीत. मग तुम्ही दुसऱ्या गुरुवारी करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरुवार हा आपल्या स्वामींचा दिवस असतो. माता लक्ष्मी यासोबतच भगवान विष्णूचाही सुद्धा दिवस असतो. या उपायासाठी तुम्हाला एक फक्त पूजेचा नारळ लागणार आहे. त्याला व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे आणि नारळाचा शेंडा तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर असं ठेवून बसायचं आहे. आपण कुठलीही देवाचे जेव्हा काही उपाय करतो, सेवा करतो, तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर नारळाचा शेंडा देवाकडे करून तुम्हाला देवांसमोर बसायचं आहे. नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आहे आणि त्या नारळाला तुम्हाला हळदकुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा लावायचा आहे आणि स्वामींना अगदी मनापासून हात जोडून डोळे मिटून पूर्ण लक्ष उपायाकडेच ठेवा. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, ते देवाला तुम्हाला मनापासून सांगायचं आहे. जसं आपण आपल्या आईवडिलांना मनापासून सगळं सांगतो, आपल्या मनामध्ये जे काही असेल ते सांगतो, त्याचप्रमाणे स्वामी हे आपले आईवडील आहेत. त्यामुळे सगळं तुम्हाला अगदी मनापासून स्वामींना हात जोडून सांगायचं आहे. तुमची इच्छा किंवा काय प्रॉब्लेम असतील, ते सगळं तुम्हाला मनापासून सांगायचं आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला देवासमोरच फोडायचं आहे. कळलं? नारळ फोडल्यानंतर तुम्हाला ते नारळ खायचं नाहीये. ते नारळ तुम्हाला फोडल्यानंतर एखाद्या नदीमध्ये, तलावामध्ये प्रवाहित करायचं आहे. जर तुमच्या शहरात किंवा गावात जवळपास पाण्याचा साठा नसेल, तर तुम्ही ते नारळ एखाद्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता. फक्त नारळ प्रसाद म्हणून खायचा नाहीये. नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे. फक्त लक्षात ठेवा, हा उपाय गुरुवारीच करायचा आहे. नारळाचे उपाय हे तात्काळ फळ देणारे असतात, म्हणून तुम्ही नक्कीच गुरुवारी करून बघा. गुरुवार हा स्वामींचा वार आहे, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सुद्धा हा वार आहे. नारळात देवाचा वास असतो, म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा वापर होतो. नारळाचे उपाय 100% फळ देणारे असतात. म्हणून तुम्हाला हा उपाय गुरुवारीच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करून हा उपाय नक्की करा. स्वामी म्हणतात,
बाळा, विचारांनी तू तुझे आयुष्यही बदलू शकतो. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करू लागता आणि काही करण्या अगोदर ईश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करून एक पाऊल पुढे टाकता, तेव्हा तुम्हाला कधीही निराशा हाती येत नाही. तुम्ही ज्या कार्याची सुरुवात करता, त्यात तुम्हाला मोठ्या यशाची खात्री ईश्वराचा आशीर्वाद प्रदान करतो. जेव्हा तुम्ही नवनवीन काही शिकू इच्छिता, तेव्हा देखील देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदतीला येतात. याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहेत. जर तुम्ही त्यातील एक आहात, तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. जेव्हाही देवाची मदत तुमच्यापर्यंत येते, तेव्हा काही अद्भुत आणि चमत्कारिक तुमच्यासोबत घडू लागते. जे काही अशक्य आज वाटत आहे, ते देखील शक्य होताना दिसून येते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुझ्या जीवनात ते सगळे काही सुख प्रदान करतो, ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य तयार केल्या जात आहे. विसरू नका की माझी मदत तुम्हाला नेहमीच आहे आणि ती निरंतर राहील. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तुला कार्य अशक्य वाटू लागते. त्यावेळेस निश्चिंत मनाने देवाचे स्मरण करून त्या कार्याचा प्रारंभ कर. बघ, तुला अशक्य कुठेही वाटणार नाही आणि ज्या कार्यात तू हात दिला आहेस, ते कार्य देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात, तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, स्वप्नांच्या सातत्यात उतरण्यासाठी जे कोणी मेहनत करू इच्छितात, कर्म करू इच्छितात, त्यांनाच तो विजय देखील प्राप्त होतो. इतर जे कोणी निरर्थक कार्य करून खूप मोठ्या यशाची प्राप्ती करण्याचा खूप काही आव आणतात, त्यांना फक्त ते मोठे यश दुरूनच पाहावे लागते. देव म्हणतात, तू जर माझ्याकडे प्रार्थना केली आहेस आणि त्या दिशेने कर्म करण्याचा प्रयत्न केला आहेस, तर खास यश तुलाच प्राप्त होणार आहे, बाळा. जो कोणी यशाच्या दिशेने धावण्यासोबत कर्माच्या गतीत धावतो, तो नेहमीच विजयी ठरतो. पण त्यामध्ये एक शर्यत आहे, तुम्ही तुमच्या मनाला कधीही निराश होऊ देऊ नका. नकारात्मक विचार येतील, पण ते वेळोवेळी तुमच्या जीवनातून कसे दूर करायचे आणि कितीदा तुम्ही उभे राहायचे, हे तुमच्या कर्मावर निर्धारित आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही निराश होता, तेव्हा यश तुमच्या पुढे धावू लागते आणि तुम्ही त्यामागे धावू लागता. त्यासाठी आपल्या यशासाठी एक ध्येय निश्चित करा आणि त्यामागे धावणे सुरू ठेवा, कारण धावल्याशिवाय कुणालाही काहीही प्राप्त होत नाही. स्वामी म्हणतात, ज्या क्षणाला तू हा संदेश तुझ्या मोबाईलवर पाहायला सुरुवात केली आहे, त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ते सुखात परिवर्तन घडण्याचा अनुभव तुला येऊ लागेल. कारण मी स्वतः तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे, बाळा. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझ्या विचारांमध्येही मीच आहे, तुझ्या देवघरातही मीच आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल, तर होय स्वामी, देवा, येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. तुझ्या अंतर्मनातही मीच आहे, तुझ्या हृदयातही मीच आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस, चुकून जरी आला आहेस किंवा स्वतःच्या मर्जीने हा संदेश उघडला आहेस, तर तू अत्यंत भाग्यशाली आहेस. तुझा भाग्योदयाचा काळ जवळच आहे, बाळा. आम्ही तुझ्याशीच बोलत आहोत. जर तू हे ऐकत आहेस, तर मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. खूप काही रडून पूर्ण झाले. खूप काही दुःख आता कवटाळून बसण्याची वेळ निघून गेली आहे. बाळा, आता तुझ्यासाठी सुखद परिवर्तन तुझी वाट पाहत आहे. तुझ्यासाठी आनंदी आनंद अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा येत आहे. ते विसरता मनापासून स्वीकार कर, कारण ते देण्याची कुवत फक्त देवात आहे. देव तुमचे जीवन परिपूर्ण आणि आनंदी करू इच्छितात. जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल, तर होय म्हणून टाईप करा.
माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. देवाची मर्जी आहे की तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहावा, कारण यात तुमचे जीवन बदलण्याची परिपूर्ण शक्ती आहे. जर तुम्ही आज या संदेशाला टाळून पुढे गेलात तर तुम्ही खूप काही आशीर्वाद देवांकडून घेण्याचे दुर्लक्षित कराल. तेव्हा याकडे दुर्लक्षण करता तुम्हाला येणारी आनंदाची बातमी आणि खूप काही मोठा आनंद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे. तुम्हाला मोठा न्याय मिळण्याची वेळ जवळच येत आहे. आता निशंक मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका. देव म्हणतात, तू ज्या ठिकाणी मला प्राप्त करण्याची इच्छा ठेवत आहेस, मी तुला तिथेच प्राप्त होणार आहे आणि तुझ्या चुका मी कधीच माफ केल्या आहेत. वारंवार तू त्या चुकांसाठी माझ्याकडे क्षमा याचना करत आहेस. होय बाळा, मी ते सर्व काही ऐकत आहे, पाहत आहे. तुझी प्रार्थना मी कधीही दुर्लक्षित करत नाही. आता देखील तुला येणारे अनुभव हे अद्भुत असतील, कारण तुझ्या जीवनात मी ते सर्व काही देणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. बाळा, तुला मोठ्या यशाची हमी आज देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. विश्वास ठेव की येणारा काळ तुझ्यासाठी चमत्कार आणि सुखद अनुभव घेऊन येणारा आहे. काही लोक या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न करतात, काही लोक याला खोटे मानतात, तर काही लोक मनःपूर्वक श्रद्धेने स्वीकार करतात. जे कोणी श्रद्धेने मनःपूर्वक याचा स्वीकार करतात, त्यांनाच माझे आशीर्वाद तत्काल प्राप्त होतात. बाळा, कधीही कोणत्याही गोष्टीसाठी कधी तुम्हाला वेळ लागत असेल तर संयम बाळगा आणि धीर सोडू नका. आशा सोडू नका. कारण कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत तो अद्भुत चमत्कार घडेल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही. उलट त्याऐवजी मी तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे, तुझ्या कृतीवर, तुझ्या मागण्यांवर, तुझ्या प्रार्थनेवर आणि तुझ्या सर्व काही आशीर्वादांसाठी. मी तुला ते सर्व काही देत आहे ज्याची तुला आवश्यकता आहे बाळा. माझ्याकडून तुला खूप काही मिळण्यासारखे आहे. ते तुला तुझ्या इथून पुढल्या आयुष्यात प्राप्त होत जाईल. पण तू जर या संदेशाला टाळलेस तर ते आशीर्वाद प्राप्त होण्यापासून, काही संकेत मिळण्यापासून तू वंचित होऊ नये अशी मी तुला आज्ञा करतो. आणि तुला सांगू इच्छितो की शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक. जेव्हा तू हे ऐकशील तेव्हा तुझा भाग्योदय आणि तुझ्यासाठी असे द्वार उघडले जाईल जे इतर कुणासाठीही नाही. फक्त तुला आज माझे दर्शन प्राप्त आहे, कारण तू माझी सेवा करत आहेस, माझे नामस्मरण जप करत आहेस. माझी सेवा करत आहेस, ती मी मनःपूर्वक स्वीकार करतो. म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. शांत मनाने जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामी देव कृपाळू होऊन त्यांना जे हवे ते आशीर्वाद देऊत. त्यांच्या सर्व काही इच्छा, मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत. त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, प्रगती मिळो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. स्वामी म्हणतात, अचानक तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे बाळा. तुला माझी मदत आणि या ब्रह्मांडाची मदत शक्तीनुसार प्राप्त होणार आहे. तुला जे काही अनुभव येणार आहेत ते अद्भुत आणि खूप सुंदर येणार आहेत. बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशाली मान, कारण तुझी निवड प्रत्यक्ष देवाने केली आहे. तुझ्यापर्यंत हा संदेश जर आला आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घे, कारण यात तुझ्या जीवनात जे काही परिवर्तन घडणार आहे, जे शुभ आणि जे आनंद येणार आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकल्यास तुला ते सर्व काही आशीर्वाद फलित स्वरूपात प्राप्त होतील. तुझी ऊर्जा वाढू लागेल. तुझ्या आयुष्यात अशा काही घटना घडू लागतील ज्याची तू अपेक्षा ठेवत आहेस. तुझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला आहे.
तुमच्या मनातील ती बेचैनी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनात जे परिवर्तन येणारे आहे ते सुखद आणि तुला आनंदी करणारे आहे. बाळा, या 24 तासात तुमच्याकडे जे काही नवीन कार्य तुम्ही आरंभ करणार आहात त्यात तुम्हाला भरघोस यशाची हमी स्वामी आई देत आहे. जे कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला लाईक करून शेअर करतील त्यांच्या जीवनात ते सुखद अनुभव प्राप्त होऊ लागतील. तेव्हा नक्कीच शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीची दिशा देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथले ऐकणारे खूप काही मनःपूर्वक ऐकत आहेत हे स्वामी जाणतात. आणि स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार देखील तुमच्यापर्यंत नक्की येतील यावर विश्वास ठेवा. संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला आले आहे. त्यानुसार हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला आहे तर तुमच्या जीवनात ते अनुकूल येत आहे जे तुम्ही इच्छित आहात. स्वामी म्हणतात, बाळा, अचानक आता काही असे अद्भुत चमत्कार तू अनुभव करशील. कारण इथून मागल्या काळात तुम्ही खूप काही संघर्ष पाहिला आहे पण आता ती संघर्षाची वेळ संपुष्टात आणली जात आहे. त्यामुळे तुमचे चांगले कर्म केल्यामुळे तुम्ही आता त्या संघर्षांना मागे टाकले आहे. देवाने तुमचे ते सर्व काही संघर्ष पाहिले आहे. जे कोणी तुमचा विरोध करत होते ते आता इथून पुढे तुम्हाला खूप काही मदत देखील करणार आहेत. त्यांना हे लक्षात आले आहे की कोण खोटे आहे, कोण खरे आहे. जेव्हा तुम्ही ती मदत स्वीकारण्यासाठी पुढे येता तेव्हा तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील. जर तुम्ही या क्षणाला देवाची मदत स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय म्हणून टाईप करा. देवाची मदत तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी माऊलीचा अचानक हा संदेश तुमच्या पुढे आला असेल, तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही स्वतःला सौभाग्यशाली माना कारण तुमचे सौभाग्य अधिक वाढणार आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर होय. स्वामी, देवा, येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. आज या 24 तासात जे कोणी देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांची उपासना करत आहेत त्यांच्या जीवनातील ते क्लेश, दुःख, दारिद्र्य संपून जाऊन त्यांना सुखाच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होतील. जर तुम्ही शंका न घेता सर्व काही ऐकत असाल तर नक्कीच हे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतील. प्रत्यक्षात ब्रह्मांडातली सगळी दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य देतील आणि तुमचे कार्य पूर्ण होईल. तुमच्या कार्यातील अडचणी नष्ट होऊन तुम्हाला सुखाचा, आनंदाचा वर्षाव करणारा देवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, अचानक तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत चमत्कार घडणार आहे कारण तुझे चांगले कर्म आहे. तू जे काही मागील काळात चांगले कर्म केले आहेस, तू त्या गोरगरिबांना मदत केली आहेस, त्याचे फळ मिळण्याची वेळ तुला प्राप्त होत आहे. कधीही मनातील शंका, कुशंकांना वर येऊ देऊ नका आणि त्यांना मनात थारा देखील देऊ नका कारण देव सर्व काही ऐकत आहे, पाहत आहे. तुम्ही मागितलेले तुम्हाला लवकरच मिळणार आहे. स्वामी शक्तीवर, स्वामींच्या चमत्कारांवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली साक्षात तुम्हाला अनुभव देतील. स्वामींची कृपा काय आहे याचा तुम्ही अनुभव कराल. ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते, त्याचमुळे हा संदेश तुम्ही ऐकता आहात. जो कोणी एकाग्र मनाने हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व काही दुरीत निघून जाईल, अगदी या क्षणाला.
स्वामी माऊली त्यांच्या जीवनात ते चमत्कार देऊन, ते आशीर्वाद देऊन हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याची अपेक्षा तू केली नव्हतीस, ते मिळण्याची वेळ आली आहे. आता योग्य वेळ सुरू झाली आहे. आतापर्यंत तुझे केलेले संघर्ष तुला वाटत असतील की ते व्यर्थ गेले आहेत. मला काही प्राप्त होत नाही, मला काही अनुभवही येत नाही, पण निश्चिंत रहा, बाळा. तुझ्यासाठी देव कार्य करत आहे. हे पूर्ण ब्रह्मांड तुला मदत करण्यासाठी देवांच्या रूपात तुला शक्ती देत आहे. जी शक्ती तुला प्राप्त होताच तुझ्या कार्यातील अडथळे नष्ट होतील. तुला सुखाचा प्रवास सुरू होईल. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी तरसत होतास, ते देखील तुम्हाला प्राप्त होताना दिसून येईल. जे लोक तुमचा राग करायचे, ते देखील तुमच्या विरोधात कार्य करता, आता तुमच्या बाजूने कार्य करताना तुम्हाला दिसून येऊ लागतील. तुम्ही हे बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल, कारण अचानकच तुमच्या आयुष्यात हे शुभ परिवर्तन देव करत आहे. कारण तुमचे चांगले कर्म देवाने पाहिले आहेत. आता निश्चिंत रहा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदी रहा, कारण तुमच्या कुटुंबात आता एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. तुम्ही ज्या कार्याला हात लावाल, त्यात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. सर्व काही सुखद आणि आनंदी होईल. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत असाल, तर आत्ताच स्वामी माऊली, मी तुझा प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे.